हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता इथे उन्हाळा लागलेला आहे आणि आपल्याला तेलकट रोज रोज तेच खाऊन कंटाळा जर आलेला असेल तर अशा पद्धतीने दही भात बनवून नक्की खा. शरीरासाठी पण खूप थंड आहे, शरीराला खूप थंड आणि मुलांना तर खूप द्यायला पाहिजे. खूप मस्त थंड राहतं पोटामध्ये, हलकं आहे एकदम, पचन पण होतं लवकर. तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला दही भात बनवायचा आहे. तर मी कसा बनवते ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला माझी रेसिपीज कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर अशा पद्धतीने आपण आता बनवून बघूया. तुम्हाला दाखवतो मी काय काय बनवणार आहे मी. तर बघू शकता इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला कुकरमध्ये शिट्ट्या लावून घ्यायच्या आहे. आणि आपल्याला हा भात ना एकदम लुसलुशीत असा शिजवायचा आहे. जास्त म्हणजे मोकळा नाही करायचा, सुटसुटा करायचा नाही एकदम. आपल्याला जास्त पाणी घालून थोडा चिकटच बनवायचा आहे, कारण की अशा भाताची खूप छान टेस्ट लागते. एकदम सुका चांगला नाही लागत. त्यामुळे बघू शकता इथे मी आता कुकरच्या शिट्ट्या लावून घेणार आहे. मीठ टाकलेलं आहे यामध्ये आणि शिट्ट्या लावून घेणार आहे. तोपर्यंत आपण इकडे दही फेटून घेऊया. दही घेतलेलं आहे मी इथे एक मोठ्या आकाराची कटोरी दही घेतलेला आहे. दही असं छान फेटून घ्यायचं, छान असं. त्यामध्ये गाठी बिठी असले तर छान अशा तोडून घ्यायच्या, मोडून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं दही छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण आता बघू शकता तुम्ही इथे पाणी पण घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्स करायचं आहे, कारण की आपलं दही ना छान असं भातामध्ये मिक्स झालं पाहिजे. त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे, एकदम थोडंसं घालायचं आहे पाणी. तर बघू शकता इथे मी इथे कढाई ठेवलेली आहे. कढाईत तेल टाकायचं आहे, छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल एकदम कडक गरम होऊ द्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपला भात पण शिजलेला आहे. छान असा लुसलुशीत आपला भात शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम चिकट पण झालेला आहे आणि लुसलुशीत शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे आता तेल तापलेलं आहे. आपण आता तडक्याला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तर मी इथे राई जिरे टाकणार आहे. राई जिरे छान तडतडू द्यायचे आहे. राई जिरे छान तडतडले की त्यामध्ये हिरवी मिरची उभी कापून आणि सुक्या लाल मिरच्या 2 ते 4 लाल मिरच्या टाकलेल्या. ही उडदाची डाळ टाकलेली आहे, तुम्ही चण्याची डाळ पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने छान अशी भाजू द्यायची आहे उडदाची डाळ आणि आता यामध्ये मी घालणार आहे शेंगदाणे पण घालायचे आहेत. हिंग घातलेला आहे, शेंगदाणे घालायचे आहे. शेंगदाणे पण छान असे खरपूस होईपर्यंत भाजायचे आपल्याला, तरच टेस्ट येते. तडका छान असा आपल्याला तडकून होऊ द्यायचा आहे, भाजू द्यायचा आहे. त्यामुळे टेस्ट छान येते. नाहीतर कच्चा जर ठेवला ना तर टेस्टच येणार नाही. त्यामुळे तर बघू शकता इथे कढीपत्ता पण घालायचा आहे. मी विसरलीच होती कढीपत्ता घालायला. तर इथे कढीपत्ता छान असा मिक्स करून घ्यायचा, छान तडतडू द्यायचा आहे. आणि आता आपण बघूया आपला भात घेतलेला आहे मी एका इथे कटोरीमध्ये. तर बघू शकता इथे भात घेतलेला आहे मी. तर भातामध्ये मी इथे कोथिंबीर घालते. मी फोडणीमध्ये नाही घातली, कारण की फोडणीमध्ये घातल्यानंतर त्याचा वास निघून जातो सगळा, म्हणून यामध्ये कच्ची चांगली लागते. तर आता हे मिक्स करून घेतले. इथे मी दही घालते. दही पण छान असं भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण फेटून तर घेतलेलंच आहे, तर छान मिक्स करून घ्यायचं आहे दही. दही छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण मीठ पण घातलेलं आहे. यामध्ये अगोदर पण मीठ घातलेलं आहे आपण थोडंसं भातात. तिथे बघू शकता आपला तडका तयार झालेला आहे. तर गॅस पण बंद केलेला आहे मी. गॅस बंद करायचा आहे, नंतरच आपल्याला हे घालायचं आहे यामध्ये भात आणि दही. तर आता छान फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. आपली कढई जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत छान असं फटाफट, तडका पण गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपला दही भात तयार झालेला आहे. तर कुणाकुणाला अशी रेसिपी आवडते, कुणाकुणाला दही भात खायला आवडते, नक्की कमेंट करून सांगा. आणि स्पेशल अशा उन्हाळ्यामध्ये तर दही भात खायलाच पाहिजे, कारण की ना गरमी खूप आहे आणि मुलांना तर खूप गरम होतं. त्यामुळे मुलांना पण चारला पाहिजे दही भात. तर आम्ही तर सगळेच खातो घरातले असे. तर अशा पद्धतीने दही भात बनवायचा आहे. आणि शरीरासाठी पण दही थंड असतं ना, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाल्लं पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये काय हे तेलकट पण खाऊ वाटत नाही आणि काही म्हणजे असं नको वाटतं काही पण खायला. पाणीच पितं जास्त माणूस, पण हे हलकं फुलकं जेवण आहे.
तर यामध्ये पोट पण भरतं आणि ज्याला आवडतं ते खातात पण पोटभर. मुलं तर आवडीने खातात. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तर मी आता हे बघा दही भात आपलं तयार झालेलं आहे. आता मी एका बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला. तर बघू शकता किती मस्त असा दही भात तयार झालेला आहे आपला. आणि मी इथे कढाईमध्ये तडका दिलेला आहे. कोणी कोणी डायरेक्ट असं भातामध्ये तडका देतात, पण मी इथे डायरेक्ट कढईतच तडका दिलेला आहे. अशा पद्धतीने सगळा तडका असा छान लागतो आणि छान असा तडका पण बसतो. यामध्ये मिक्स पण करायचे छान असं. त्यामुळे मी बघू शकता इथे आपला दही भात किती मस्त तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्यामध्ये तर नक्की ट्राय करून बघा. गरमीचे दिवस असतात ना, त्यामुळे खूप खायचा कंटाळा येतो.